दादा आपलं नाव जरा सांगा. नमस्कार, माझं नाव भिकू लक्ष्मण काळुखे. पत्ता अजिंक्यनगर, डबळापुरे पॉर्क, अच्छा. माधवनगर रेल्वे स्टेशन समोर. बर, वार्ड नंबर काय? वॉर्ड नंबर आमचा 12 येतो. बर, काय समस्या आहे? समस्या सर, जसं आपण पाहता अजून तसा मान्सून चालू झालेला नाहीये. हो 3-4 पावसामध्येच ही अवस्था अशी झालेली आहे. हो. आता हा पूर्ण पावसाळ्याचा आम्ही म्हणजे जो काही सीझन आहे हा. तो कसा काढायचा? लहान मुलांची शाळा असते, हा. वयोवृद्ध नागरिक आहे तिथं, बर. महिला असतात बाहेर पडायला, लोक इथं चालू शकत नाहीत, वाहनं वगैरे घेऊन कशी जाणार? बर, नितीन- रस्त्याची समस्या आहे तुमच्या एकंदरीत. रस्ते, ड्रेनेजची समस्या आहे, सांडपाण्याचा निचरा होत नाहीये. बर. पाठीमाग म्हणजे वर्गणी काढून आम्ही पदवी लावले होते. मावशी आपलं काय नाव? पूजा उमेश भोसले. काय समस्या आहे तुम्हाला वाटते या भागात? मुलांना बाहेर पडायचं मुश्किल झालेलं आहे. त्यांना शाळेत जायचं असतंय, बायकांना गाड्या चालवता येत नाहीत, रस्ता एवढा बेकार झालेला आहे की बर. आम्हाला इव्हन दुकानला पण जाता येत नाही. काय बर. आणायचं म्हणलं तर सगळं अवघड होऊन म्हणजे बसलेलं आहे. काय कारणानं तुम्हाला घराच्या बाहेर पडायची हा, इच्छा होईना झाली, इच्छा होत नाही अशी अजिबात. परिस्थिती निर्माण हो. झालेली आहे या भागाची. बर. आणि सगळीकडे पाणी पाणी साचलेलं आहे बघा. बर. प्रत्येकाच्या घराच्या समोर पाणी साठलेलं आहे, त्यामुळे बर. डास होतात. बर. मुळात मुख्य प्रश्न डासाचा आहे बर. आणि या पाण्याचा आहे. बर. आणि हे ना ह्या ज्या बांधलेली घर आहेत का नाही, यांना हा. मुख्य आधी गटार नाहीये. बर, ठीक ती आहे. विहीर तिथं ड्रेनेजच्या लोकांनी ओपन करून ठेवलेली आहे. एखादं जर मुलं एखाद्या वेळी आलं सायकल अच्छा. म्हणून कशाला, माणूस जरी एखादा आला म्हणजे तो- रस्त्यावर हा, खड्डा जाण्यासारखा मोठा आहे. मोठा विहीरच आहे ती, विहीर आहे, विहीर ओपन आहे. करून ठेवलेली आहे. ओपन यांची समस्या थोडी वेगळीच आहे. आतापर्यंतची समस्या ड्रेनेज ठेकेदारामुळे झालेली होती, पण या भागाची समस्या इथं ड्रेनेजचा विषयच नाही. पण रस्ते झालेले नाही आहेत, पण नागरिकांच्या मधून लोकवर्गणीतून काय गोष्टी त्यांनी स्वतःसाठी करून घेतलेल्या आहेत. वास्तविकरित्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका चांगल्या कामावरच खर्च करते हे मी वारंवार बोंबलून बोलतो. जसं की हॉटमॅक्स रोडवरती 50 कोटी रुपये आपण चांगल्याच रोडवरती घातले. मी नेहमी सांगतो त्या पद्धतीने तो जर खर्च अशा एक्सटेन्शन एरियामध्ये घातला असता तर या लोकांचं जीवनमान चांगलं झालं असतं. आज यांना या समस्येला तोंड द्यावं लागतंय. आज मला सांगा, या ठिकाणी जे पाणी साठलेलं आहे, या पाण्यामधून कसं लोक जाणार आणि कसं लहान मुलं शाळेला वगैरे जाणार? यांच्या समस्या अतिशय योग्य आहेत. यांनी मांडलेल्या समस्या अतिशय योग्य आहेत. आज मी या बांधकाम विभागाला विनंती करतो की आपण या एक्सटेन्शन एरियावर थोडं लक्ष द्यावं, कारण नको तिथं खर्च तोच खर्च करण्यात अर्थ नाहीये. आज समस्या जी भेडसावते ती समस्या पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. तर मी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना रोज एक नवीन विषयाकडून हात जोडून विनंती करतोय, साहेब या लोकांच्या समस्या दूर करा. तुम्ही दूर कराल, प्रयत्न कराल अशी अपेक्षा धरतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.